मित्रांनो, नवीन रेनॉल्ट डस्टर तर भारतीय मार्केटमध्ये अनवील झालेली आहे, अजून लॉन्च नाही झाली. बट ह्या गाडीमध्ये इंजिन ऑप्शन कुठले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, रेनॉल्ट डस्टरची खासियत म्हणजे हायड्रॉलिक स्टड तुम्हाला इथे मिळून जातात. सो बोनट जो आहे तो ऑटोमॅटिकली वर जातो. ग्रेट. गाडीमध्ये जर पाहिलं तर 3 इंजिन ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. 1 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन, त्याच सोबत 1.3 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन, ज्याची पॉवर फिगर जर पाहिली 160 PS आणि 280 न्यूटन मीटरचा टॉर्क. आणि प्लस भरपूर लोक वाट पाहत होते हायब्रिड इंजिनची, म्हणजे स्ट्रॉंग हायब्रिड. तर ते इंजिन सुद्धा ह्या गाडीमध्ये येणार आहे दिवाळी 2026 मध्ये, आणि त्याच्यामध्ये मायलेज सुद्धा तुम्हाला चांगलं मिळणार आहे बरं का. आणि प्राइसिंग जर पाहिली मार्च 2026 मध्ये या गाडीचे ज्या प्राइसिंग आहे ते येणार आहे. सो असे 3 इंजिन ऑप्शन जर पाहिलं तर या गाडीमध्ये असणार आहे. स्ट्रॉंग हायब्रिड हा जो कन्सेप्ट आहे हा काय असतो माहिती का, गाडीमध्ये जर पाहिलं एक पेट्रोल इंजिन असतं आणि त्याच्या लागूनच एक इलेक्ट्रिक मोटर सुद्धा असते. आणि खालच्या साईडला म्हणजे फ्लोर मध्ये गाडीमध्ये जर पाहिलं 1.4 किलोवॅट आवरची जी बॅटरी गाडीमध्ये देण्यात येणार आहे. सो जेणेकरून तुम्हाला जे मायलेज आहे हे जवळपास ह्या गाडीमध्ये 18 ते 20 तुम्ही सिटी मध्ये घेऊ शकता. प्लस हायवे वरती तुम्ही 20 ते 22 मायलेज ह्या गाडीकडून हायब्रिड इंजिन मध्ये घेऊ शकता. हा एक अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. बट गाडी जशी मार्केटमध्ये त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देईल. सो कशी वाटली माहिती मला कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.